ज्यावेळेस परमेश्वर देवबापाने सगळं काही निर्माण केलं, देव बोलायचा आणि तसं घडायचं. निबिड अंधकार होता सगळीकडं, काहीच दिसत नव्हतं. आणि त्या भयान अशा अंधारामध्ये जर जगिक दृष्टिकोनातून तुम्ही आणि मी विचार कराल, त्यावेळेस संकटात आम्ही संकटाविषयी जास्त बोलतो. एखाद्याला आजार असेल, उदाहरणार्थ कोविडच्या काळामध्ये दुसऱ्या काही बातम्या ऐकायलाच येत नव्हत्या. कुठलाही चॅनल ओपन केलं की फक्त कोविड बद्दल, त्या वाईट परिस्थितीमध्ये सगळं जग वाईट परिस्थितीबद्दल बोलत होतं. त्या आजाराबद्दल, त्या परिस्थितीबद्दल, त्या वाईटाबद्दल मनुष्य बोलत राहतो. ज्या परिस्थिती आपल्या जीवनामध्ये चांगल्या नाहीत त्याबद्दल आपण बोलत राहतो. परंतु प्रारंभी ज्यावेळेस सगळीकडे अंधकार होता, देवबाप कुठेही त्या अंधकाराबद्दल एकही शब्द बोलत नाही. परंतु तो म्हणतो प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. आमेन. तो म्हटला प्रकाश हो, प्रकाश झाला. त्याने आकाश पृथ्वी निर्माण केली, झाडं निर्माण केले, सर्व प्रकारचे जलचर निर्माण केले, प्राणी निर्माण केले. सगळ्या सृष्टीला त्याने रचनेत आणलं, त्याने घडवलं, त्याने बनवलं. आणि संपूर्ण सृष्टीची परमेश्वर देवबापाने रचना केल्यानंतर सगळ्यात सुंदर गोष्ट बनवली. त्याने तुम्हाला आणि मला बनवलं. किती लोक आमेन म्हणणार आहेत? आता हे धाडस करण्यामागचं कारण पण आहे. किती सुंदर पक्षी आहेत, किती सुंदर झाड आहेत, किती जगात किती सुंदर गोष्टी आहेत. डिस्कवरी चॅनल किंवा अशा काही गोष्टी ज्यावेळेस तुम्ही बघत राहता, काही व्हिडिओज तुम्ही पाहता की समुद्रात म्हणा, डोंगरावर म्हणा, किती निसर्गरम्य, किती जग सुंदर देवाने बनवलंय. पण त्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जर देवाने सगळ्यात जास्त सुंदर गोष्ट बनवली असेल तर त्याने तुम्हाला आणि मला बनवलेलं आहे. हालेलुया. तर सगळ्या गोष्टींपेक्षा आपण सुंदर आहोत हे म्हणण्याचं धाडस करण्यामागचं कारण एकच आहे. कारण तुम्ही आणि मी देवाच्या प्रतिरूपाचे आहोत. माझा देव सुंदर आहे, त्याचं प्रतिरूप पण सुंदरच असायला पाहिजे. हालेलुया. बरं, ज्यावेळेस तुम्ही आरशा पुढे जाऊन उभे राहता त्यावेळेस स्वतःला नावं ठेवू नका. किती लोक आमेन म्हणणार आहेत? माझे डोळे असे असते तर, माझे कान तसे असते, आणि रंग त्याबद्दल बऱ्याच वेळा बोललं जातं. माझा रंग असा असता तर, मी तसा असतो. जैसे बनाया गाणं नाही ऐकलं? सगळ्यांनी म्हणा अच्छा बनाया. परफेक्ट केलं देवाने. हे नाक तुमचं जे सरळ ठेवलंय, हे जर देवापाने उलट केलं असतं तर पावसाचं पाणी भरलं असतं. जैसे बनाया, जैसे बनाया अच्छा बनाया. किती चांगलं देव आहे. सगळ्या निर्मितीमध्ये त्याने आम्हाला सुंदर आणि छान बनवलं, कारण आम्ही त्याच्या प्रतिरूपाचे आहोत. आता एदेन बागेत अनेक झाडं होती आणि सगळी झाडं फलद्रूप होती. ते एक झाड होतं मध्यभागी. देवबापाने सांगितलं त्याचं फळ खाऊ नको. कसलं झाड ते? बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड. सगळ्या झाडांची फळं यथेच्छ खा, तुला खायची तेवढी खा, पण एक झाड आहे मध्ये, त्याचं फळ खाऊ नको. आणि ही मानवाची वृत्ती आहे, जे नको म्हणणार तेच तो करणार. मॅडमने खाल्लं, साहेबांना पण दिलं. कधी कधी विचार पडतो, हा सैतान आदामाकडे का नाही गेला? कारण आदामाला सांगितलं असतं फळ खातो, तो म्हटला असतं मॅडमला विचारून आलो, लगेच आलो 2 मिनिटात. कारण तिला विचारल्याशिवाय मी निर्णय घेत. हवेला कळालं, आदामाला लक्षात आलं की आपण फळ खाल्लं आणि आपण चूक केली. भिवून दोघंही झाडाच्या मागे लपले. आणि आपल्याला सगळे सिक्वेन्स पुढे माहिती आहेत की कसं पाप जगात आलं, देवाने कसं शाप दिला, भूमीला दिला, स्त्रीला दिला, सर्पाला दिला, पुरुषाला दिला, शाप दिले परमेश्वराने. तर ह्या फळामुळे सुरुवात झाली. आज्ञा मोडली आणि त्या फळामुळे सुरुवात झाली. आता हा एक संदर्भ लक्षात ठेवूया की ते बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड ते पण फलदायी होतं. त्याला फळं होती म्हणून त्यांनी फळ खाल्लं. बायबल सांगतं झाडाची परीक्षा त्याच्या फळांवरून होते. चांगलं झाड आहे की वाईट झाड आहे हे त्याच्या फळावरून आपल्याला कळतं. झाड आहे, फळांचं झाड आहे, तर त्याच्याकडून फळं अपेक्षित आहेत. आणि येशू ख्रिस्त ज्यावेळेस
बेथानीवरून निघाला आणि त्याच्या मार्गात असताना त्याला भूक लागली, बायबलमध्ये लिहिलं. आणि वाचूया आपण मार्क 11 अध्याय 12 ते 14. दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यावर नंतर त्याला भूक लागली, त्याला म्हणजे अर्थात येशूला. तेव्हा पानांनी डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल ह्या अपेक्षेने तो तिकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पानां वाचून त्याला काही आढळले नाही, कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. तेव्हा तो त्याला म्हणाला, त्याला म्हणजे झाडाला, यापुढे कोणीही तुझे फळ कधीही न खाओ. त्याचे शिष्य हे ऐकत होते. ठीक आहे, डायरेक्ट आता 20वं वचन आपण वाचूया. मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. मुळापासून वाळून गेले. ज्यावेळेस प्रभूने शाप दिला त्यावेळेस नाही, दुसऱ्या दिवशी. बरं, येशू ख्रिस्त बेथानीवरून निघाला आणि वाटेने जात असताना येशू ख्रिस्ताचे 12 शिष्य त्याच्या बरोबर आहेत. अर्थात या प्रवासामध्ये असताना ह्या काळासारखे तेव्हा हॉटेल्स, ढाबे, वेगवेगळ्या सुविधा नव्हत्या. आणि त्या काळात ही पद्धत असायची की वाटेने तुम्हाला रस्त्याच्या बाजूला काही फळझाडं दिसली, तुम्ही घेऊ शकता फळझाडं, त्याची फळं तोडून घेऊ शकता, खाऊ शकता आणि त्यावर तुम्ही पुढे जाऊ शकता. एकमेकांना लोक प्रेमाच्या नजरेने बघायचे. आज कोणाच्या फळ जर झाडाचं घ्यायला गेलं तर कदाचित एखाद्याला वाईट वाटू शकतं, पण तो एक वेगळा काळ होता. प्रभू आपल्या शिष्यांबरोबर चाललेला आहे आणि त्याला दुरून त्याची नजर एका अंजिराच्या झाडावरती गेली आणि त्याला हिरवीगार पानं फुटलेली आहेत. पूर्णपणे ते झाड पानांनी भरलेलं आहे. आता प्रभूला अपेक्षा आहे की या झाडावरती मला फळ मिळेल आणि माझी भूक भागेल. प्रभू त्या झाडाजवळ गेला, शिष्य पण त्याच्या समवेत आहेत. शोध घेतला. त्यानेच म्हटलं शोधा म्हणजे सापडेल. त्याने स्वतः शोध घेतला, पण त्या झाडावरती पानां वाचून त्याला काही एक आढळलं नाही. त्या झाडावरती एक देखील फळ नव्हतं, एक देखील फळ, नावाला फळ नव्हतं. आणि ज्यावेळेस प्रभूला कळालं की या झाडावरती फळ नाहीये, कळालं म्हणजे तो सर्व ज्ञानी आहे, सर्व व्यापी आहे, पण ह्या गोष्टीतून त्याला काहीतरी वेगळ्या गोष्टी आपल्याला दर्शवायच्या आहेत, काहीतरी शिकवण आपल्याला द्यायची आहे. आणि म्हणून प्रभूने त्या ठिकाणी त्या झाडाला म्हटलं, इथून पुढं तुझं कोणीही फळ न खाओ. प्रभूने त्या झाडाला शाप दिला. आणि ज्यावेळेस त्याने शाप दिला, येशू ख्रिस्त आणि शिष्य निघून गेले. शाप देता क्षणी त्या झाडावरती त्याचा काहीच परिणाम झाला नाही. ऐकताय तुम्ही? जसं ते झाड होतं तसंच ते दिसलं. शाप दिला आणि प्रभू त्या ठिकाणावरून निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्याच वाटेने येताना शिष्यांची नजर त्या झाडावरती पडली आणि त्यांनी म्हटलं की प्रभू, ते काल तू शाप दिलेलं झाड बघ, इथं काय झालं त्याचं. ते झाड पूर्णपणे वाळून गेलं होतं. बोलो येशू मसीह की. त्याचा आशीर्वाद आशीर्वादच ठरेल, त्याचा शाप शापच ठरेल. कारण तो शब्द आहे देवाचा, त्याच्या शब्दाला किंमत आहे. कारण त्याच्या शब्दानेच सगळं निर्माण झालं. शताधिपतीचा चाकर बरा झाला. तो शब्द योहान 1:14 प्रमाणे देहधारी झाला. आणि प्रकटीकरणात सांगितलंय की त्या स्वाराला जो पांढऱ्या घोड्यावरती विराजमान झालाय त्याला देवाचा शब्द हे नाव देण्यात आले. आणि त्या देवाच्या शब्दाने रक्तात बुचकळलेले वस्त्र आपल्या अंगावरती धारण केलेले आहेत. हा देवाचा शब्द साक्षात येशू ख्रिस्त आहे. तो शब्द बोलतो, तो शाप देतो आणि ते झाड शापित होतं. देवाच्या प्रिय संतगणांनो, त्यानंतर ते झाड पूर्णपणे वाळून गेलं. वास्तविक पाहता ते झाड तेव्हाच वाळलं की काय घडलं याच्याकडे लक्ष केंद्रित करूया. की का ते झाड दुसऱ्या दिवशी वाळलं, लगेच का नाही? ज्यावेळेस प्रभूने बोललं त्यावेळेस त्याची मुळं नक्की वाळून गेली असतील आणि त्याचा रिझल्ट दिसायला दुसरा दिवस उजडला. कळतं आपल्याला? जसं प्रभू दुसऱ्या दिवशी त्या वाटेने जात होता त्यावेळेस त्या गोष्टी दिसल्या की इथं काहीतरी घडलंय प्रभूच्या शाप देण्यामुळे. आणि त्या अंजिराच्या झाडावरती प्रभूला फळ प्राप्त झालं नाही. आता हे एक झाड आहे की ज्याला फळ नाहीये. आणखीन स्वर्गामध्ये झाड आहे. हालेलुया. त्या स्वर्गामध्ये जे झाड आहे त्याबद्दल आपण वाचूया. प्रकटीकरण 22 अध्याय 1 ते 3.
प्रकटीकरण, रेव्हेलेशन चॅप्टर 22 वर्सेस 1 to 3. प्रकटीकरण 22 1 ते 3. नंतर त्याने देवाच्या व कोकऱ्याच्या राजासनातून निघालेली नगरीच्या मार्गावरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखवली. नदीच्या दोन्ही बाजूंना 12 जातींची फळे देणारे जीवनाचे झाड होते. ते दर महिन्यास आपली फळे देते आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी पडतात. पुढे काहीही शापित असणार नाही, तर तिच्यामध्ये देवाचे व कोकऱ्याचे राजासन असेल आणि त्याचे दास त्याची सेवा करतील. आमेन. किती सुंदर वचन आहे. स्वर्गामध्ये जीवनाचं झाड आहे आणि या जीवनाच्या झाडाचं स्थान कुठं आहे, तर स्वर्गात एक जीवनाची नदी वाहते आणि त्या नदीच्या दोन्ही बाजूंना हे झाड आहे. एकच झाड आहे, दोन्ही बाजूला आहे आणि मधून ती नदी वाहते आणि ह्या झाडावरती 12 जातीची फळं, वेगवेगळी फळं येतात आणि दर महिन्याला ती फळं येतात. त्याचं फळ कधीच थांबत नाही. वास्तविक पाहता यामध्ये काय रहस्य आपल्याला दिसतंय? ही 12 जातीची फळं देणारं जे झाड या ठिकाणी आपण पाहतो, हे झाड त्याचं रहस्य काय, तर त्याला मिळणारं पाणी. पाणी जे आहे त्याचा उगम कुठून आहे? परमेश्वराच्या राजासनापासून. बोलो येशू मसीह की. ज्या आशीर्वादांची सुरुवात देवापासून होते ते आशीर्वाद कधी संपणार नाहीत. ज्या गोष्टी तुम्हाला जगाने दिलेल्या आहेत कदाचित त्या संपून जातील, पण ज्यावेळेस माझा देव आशीर्वादित करतो, तुमचं जीवन फलद्रूप झाल्याशिवाय राहत नाही. तुमच्या जीवनावर देवाचा आशीर्वाद आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आपली नजर जगाकडे न लावता आमची नजर आमच्या देवाकडे लागली पाहिजे. परमेश्वराच्या राजासनापासून ती नितळ नदी वाहते आणि ती नदी त्या ठिकाणी वाहत असताना त्या नदीचं पाणी त्या झाडाला मिळतं आणि त्या जीवनाच्या झाडामधून 12 जातीची फळं पाहायला मिळतात. देवाची स्तुती असो. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्हाला देवाबरोबर कनेक्ट होण्याची गरज आहे. ज्यावेळेस आमचं जीवन निष्फळ बनतं, ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आम्हाला वाटतं की आम्ही देवासाठी काही करू शकत नाही, ज्यावेळेस आम्हाला वाटतं माझं जीवन व्यर्थ झालेलं आहे, ज्यावेळेस आम्हाला वाटतं की आजाराने मी त्रस्त आहे, परिवारातल्या समस्यांनी मी त्रस्त झालेलो आहे, ज्यावेळेस आम्हाला वाटतं की देवा मी तुझ्या कामी पडू शकत नाही, त्यावेळेस आम्ही काय करणार? रडत बसू नका. प्रभूकडे धाव घ्या. तो तुम्हाला फलद्रूप केल्याशिवाय राहणार नाही. त्याला सांगा तुझ्या जीवनाची नदी माझ्या जीवनामध्ये येऊ दे. हालेलुया. मला आशीर्वादित कर. एकदा ना काय झालं, गेल्या वर्षी मी प्रार्थना करत होतो आणि एक दिवस असा होता की मी प्रार्थना करत असताना मला एक दृष्टांत झाला. प्रार्थना करतोय आणि मला डोळ्यासमोर काही गोष्टी दिसायला लागल्या. मी पाहिलं की मुंबईत खूप पाणी भरलंय, सगळे मुंबईत. आणि मी म्हटलं देवा आता हे काय? आणि प्रभू मला दाखवत गेला मुंबईत पाणी. मुंबईच्या बाजूला रायगड जिल्हा पाणी, ठाणे जिल्हा पाणी, सगळीकडे पाणीच पाणी. आणि मी पाहतोय पुढे रत्नागिरीमध्ये पाणी, पुणे, अहमदनगर, जालना, औरंगाबाद सगळीकडे पाणी, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, सगळे सांगली वगैरे प्रत्येक जिल्हे, अख्खा महाराष्ट्र पाणी, सगळं पाण्याखाली चाललंय. आणि एक क्षण असा मला परमेश्वराने दाखवला की अख्खा भारत देश पाण्याखाली गेलाय. पण मला एक प्रश्न पडला, नोहाला तर अभिवचन दिलंयस तू की पाण्याने मी नाश करणार नाही. मग प्रभू हे मला तू काय दाखवतोय? माझ्या मनात एक उत्कंठ आहे की प्रभू हे काय आहे. त्यावेळेस प्रभूने मला प्रकाशन दिलं. प्रभू म्हटला, जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यामधून जीवनी पाण्याची नदी वाहेल. हालेलुया. जी नदी तुझ्यातून वाहणार आहे, जी सेवकांमधून वाहणार आहे, जी नदी तुमच्या प्रत्येकाच्या अंतकरणातून जीवनाची नदी वाहणार आहे. अख्खा देश जलमय होईल. देवाच्या वचनाने पृथ्वी भरून जाईल. हालेलुया. देवाच्या प्रेमाने अख्खा देश भरून जाईल. हे ख्रिस्ताचं अभिवचन आहे. प्रियांनो, तुम्ही हो म्हणा किंवा नाही म्हणा, या पवित्र शास्त्रात लिहिलंय प्रत्येक गुडघा मी म्हटलं हालेलुया, तो कोणाचाही असो, तो येशू ख्रिस्ताच्या नावाने टेकला जाणार आहे. हालेलुया. काहीही असो, पण बायबलचा शब्द कधी वाया जाणार नाही. देवाच्या प्रिय निवडलेल्या संतगणांनो, बायबलचं वचन स्पष्ट आहे. एक झाड आम्ही पाहिलं
अंजिराचं झाड, त्याला एकही फळ नाही. आणि दुसरं झाड आम्ही पाहतो की त्या झाडाला 12 जातीची फळं आहेत. एक झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ आहे आणि दुसरं लांब आहे. फळं कोणाला येतील हो? पाण्याच्या प्रवाहाजवळ आहे. आणि म्हणून जो प्रवाह आहे त्या प्रवाहाजवळ आल्याशिवाय फलदायी होऊ शकत नाही. देवाकडे आल्याशिवाय सत्य मार्ग आम्हाला कळू शकत नाही. येशूने म्हटलं मार्ग सत्य आणि जीवन मीच आहे. येशूकडे आल्याशिवाय तो मार्ग आम्हाला मिळू शकत नाही. येशू स्वतः मंदिरामध्ये गेला. यशाचा ग्रंथ त्याने मंदिरात जाऊन वाचला. म्हणून आपल्या चर्चकडं आमचं लक्ष पाहिजे. आमची पावलं देवाच्या भवनाकडे वळालीच पाहिजेत. ऐकताय तुम्ही सगळे कान उघडून? नोकऱ्या करताना पण आशा करा. बॉसला पहिल्या दिवशीच सांगा माझ्या चर्चच्या वेळेत मी कामावर येऊ शकत नाही. भरपूर पैसा कमवा, भरपूर पुढे जा, पण देवाला न सोडता. चर्च मंडळी ह्यामध्ये नेहमी सहभागी व्हा. साधा प्रश्न आहे माझा तुम्हाला. जे तारवत होते ते वाचले का जे बाहेर होते ते वाचले? हे तारू आहे शेवटच्या काळातलं. मंडळीत राहा, मंडळी उचलली जाणार आहे. इकडं तिकडं भरकटाल तर बाहेरच राहाल, बुडून जाल, संपला विषय. मंडळीकडे या, देवाच्या सानिध्यात या. वास्तविक पाहता सगळं सामर्थ्य देवाकडून आहे. किती लोक आमेन म्हणतील? सगळं सामर्थ्य देवाकडून आहे. कधी मला असं म्हटलेलं आवडत नाही हा सामर्थ्यवान सेवक आहे आणि हा सामर्थ्यवान नाहीये, ह्याच्यात जास्त सामर्थ्य आहे याच्यावर कमी आहे. प्रत्येकाचं पाचारण आहे. देव सामर्थ्यवान आहे आणि कोणाला कसं वापरायचं तो ठरवतो. प्रत्येकाचं कॉलिंग आहे. इथं उभा राहणारच आशीर्वादित आहे असं नाहीये. ज्यांनी सतरंजा टाकल्या, चेअर लावल्या, तो पण तेवढाच आशीर्वादित आहे. तो पण त्याच स्वर्गात त्याच देवाला भेटायला जाणार आहे. इथं कमी आणि जास्त नसतं. कोण पदावरती आहे आणि कोण पदावरती नाही याच्यात देव फरक करत नाही. निवडणारा देव आहे, परंतु सर्व सभासद देवाच्या नजरेत सारखे आहेत. किती लोक आमेन म्हणतील? मग अशाच प्रेमाने खऱ्या अर्थाने देवाचं काम आम्ही केलं पाहिजे. एखाद्या फोर्समध्ये आपण असेल, पदावर असेल तर काम करायचं. लोकांनी चांगलं म्हटलं तरच मी सेवा करावी असं काही गरजेचं नाहीये. कोणी म्हणो अगर न म्हणो, माझा देव मला पाहतोय, मी त्याचं काम करतोय आणि मी ते करत राहणार. जग काहीही म्हणो, कधी तारीफ हो, कधी नाव येवो न येवो, पण मी देवाचं काम करत राहणार. हे खरं पाचारण आहे. मग कोण सामर्थ्यवान आहे आणि कोण नाही हे ठरवण्याचा आपल्याला अधिकार नाही. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. जे सेवक आहेत सेवक आहेत. प्रभूचं काम त्यांना करू द्या. जसं त्यांना करता येईल ते करू द्या. ते करतायत, प्रभूची स्तुती असो. एक झाड आहे, अजिबात फळं नाही. दुसरं झाड आहे, 12 जातीची फळं आहेत. विभिन्न 12 प्रकारची फळं आहेत त्याच्यावरती. प्रभूचं एवढं सामर्थ्य आहे ना की प्रभू जिथं फळ नाही तिथं फळ निर्माण करू शकतो. गणना 17 अध्याय 1 ते 13 वचन आहेत. सुंदर घटना आहे या ठिकाणी. परमेश्वराने इस्रायलाच्या 12 वंशजापैकी एका वंशजावरती खास जबाबदारी दिली होती, त्याच्या निवास मंडपाची सेवा करण्यासाठी. कुठला आहे तो वंश? लेवी. पॉवरफुल याजक, मुख्य याजक, सगळ्या जबाबदाऱ्या लेवी वंशाला दिल्या. बाकीच्या 11 वंश धार्मिकतेत राहायचं त्यांनी, पण कोश वाहनं आणि कोशाची सगळी जबाबदारी, निवास मंडपाची जबाबदारी लेवी वंशाला दिली होती. आराधनेची, देवाच्या गौरवाची. आता हा वंश वेगळा आहे हे कसं कळणार? सुपरनॅचरल साईन पाहिजे काहीतरी. एक दिवशी मोशेने सांगितलं, सगळे जेवढे 12 वंशज आहेत त्याचे लीडर्स एक एक जण या. प्रत्येक वंशातून पार रौबेन पासून बन्यामीन पर्यंत प्रत्येक वंशातला एक एक जण पुढे आला.
आणि त्यांना सांगितलं तुमच्या हातातल्या काठ्या इकडे द्या. सगळ्यांनी आपापली काठी दिली आणि हा एक लेवी वंशातून अहरोन होता, त्याची सुद्धा काठी घेतली. 12 जणांच्या 12 काठ्या त्यांनी एकत्र केल्या आणि मोशेने त्या काठ्या घेऊन आत देवाच्या उपस्थितीमध्ये नेल्या. देवाच्या उपस्थितीत त्याने त्या 12 काठ्या ठेवल्या. मोशे निघून गेला. दुसऱ्या दिवशी आल्याच्या नंतर 11 काठ्या जशा होत्या तशाच राहिल्या. त्याच्यात तीळ मात्र फरक झाला नाही. 11 काठ्या जशाच्या तशा राहिल्या. पण अहरोनाच्या काठीला पालवी फुटली. हालेलुया. अहरोनाची काठी मेलेली जिवंत झाली. गणना 17 आणि 8वं वचन आपण वाचूया. दुसऱ्या दिवशी मोशे साक्षपटाच्या तंबूत गेला आणि पाहतो तर लेवी घराण्यातील अहरोनाच्या काठीला अंकुर फुटून ती फुलली आहे. तिला बदाम येऊन ते पिकले आहेत असे त्याला दिसले. सुपरनॅचरल मिरेकल, अलौकिक कार्य. मृत अवस्थेतील त्या काठीमध्ये जीवन आलं. हा दैवी चमत्कार आहे आणि हा चमत्कार या गोष्टीला दर्शवतो, ख्रिस्ताचं पुनरुत्थान होणार हे आपल्याला जुन्या करारात पाहायला मिळतं. आमचा देव जीवन देणारा आहे, पुनरुत्थान करणारा आहे, मृतांना जिवंत करणारा आहे. तो देव आमचा आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त ज्यावेळेस मेघारूढ होऊन येईल, आम्ही फक्त रॅप्चरचा संदेश ऐकतो, आम्ही उचलले जाणार आहोत, पण तुम्ही उचलले जाण्याच्या आधी आणखीन कोणीतरी उचललं जाणार आहे. जे प्रभूमध्ये विसावा पावलेले आहेत त्यांच्या कबरा उघडतील बायबल सांगतं. आणि जे प्रभूमध्ये झोपी गेलेले आहेत त्यांच्या आघाडीस आम्ही जाणार नाही. जे प्रभूमध्ये विसावा पावलेत ते परत एकदा उठवले जाणार आहेत. हालेलुया. आमचे जे प्रियजन आमच्या जीवनातून गेले, ते जग सोडून गेलेले आहेत, लक्षात ठेवा, प्रभू त्यांना उठवणार आहे. हालेलुया. पण जेव्हा ते उठतील त्यावेळेस स्वतःला सावरा, कारण पुढचा नंबर तुमचा असणार आहे. उचललं जाण्यासाठी तयार व्हा. हालेलुया. ती मृत काठी जिवंत झाली. येशूने म्हटलं पुनरुत्थान आणि जीवन मी आहे. आम्हाला खात्री पाहिजे की आमचा देव उठवणारा देव आहे. थोड्या थोड्या कारणावरून हिम्मत हारतात. थोड्या संकटांमुळे विश्वासहीन जीवन जगायला सुरुवात करतात. देवाला दोष देणं, लोकांना दोष देणं, ह्याच्या विरुद्ध बोल, त्याच्या विरुद्ध बोल, माझं जीवन असं, माझं जीवन तसं. शाऊल यशस्वी राजा न होण्यामागचं कारण हेच आहे. तिरस्कार वाटत होता त्याला दाविदाचा. त्याचं राजासन हलण्याची वेळ आली ना त्यावेळेस त्याला तिरस्कार वाटत होता दाविदाचा. शाऊलाची नजर नेहमी दाविदावरती, ह्याला कसं मारू, याला कसं मारू, याला कसं मारू. एकच त्याच्या मनात रात्रंदिवस एकच विचार, मला दाविदाला मारायचं. त्याची नजर दाविदावर आणि आपल्या दाविदाची नजर डायरेक्ट देवावर. त्याला गरज नाही शाऊल काय म्हणतो त्याची. तुम्ही ऐकताय चर्च? माणसाकडे नजर लावू नका, लावायची तुमच्या देवाकडे लावा. तो तुम्हाला जीवन देणारा देव आहे, तो तुम्हाला फलद्रूप करणारा देव आहे, तो तुमच्या जीवनावर त्याचं सामर्थ्य ओतणारा देव आहे. माणसाकडे बघून निराशेत जाल, देवाकडे पाहाल, मेलात तरी तो उठवायला समर्थ देव आहे. त्या मृत काठीमध्ये जीवन आलं, बदाम आलं. त्याला बदाम म्हणजे फलदायी झाली मेलेली काठी. आज आमचं जीवन कुठं आहे, कुठल्या परिस्थितीत आहेत आम्ही? देवाला सांगा, लॉर्ड आय डोंट वॉन्ट टू लुक लाईक अ ब्लेसेड पर्सन, आय वॉन्ट टू बी अ ब्लेसेड वन. मला आशीर्वादित नाही दिसायचंय, मला खरं आशीर्वादित व्हायचंय. दिसतात आशीर्वादित पण आशीर्वादित नसतात. आणि काही लोक अवतार साधा पण आशीर्वादित आणि देवाच्या जवळ,
देवाच्या सानिध्यात त्या दरिद्री लाजरासारखे खिशे रिकामेत, 1 रुपया नाही खिशात, खिसे मोकळे, काहीच नाही जवळ, जीव चाललाय, आजारी आहे. कसं काय? एकदम बरं आहे, माझा प्रभू माझ्या बरोबर आहे, विषय संपला. त्यांच्या गरिबीत, त्यांच्या दारिद्र्यात ते पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने झळकत राहतात. ते आशीर्वादित आहेत. वास्तविक ते निष्फळ अंजिराचं झाड दिखावा करत होता. बघा मी किती टवटवीत आहे, माझ्याकडे बघा. प्रभूने एकदाच बघितलं त्याच्याकडं, तुझं फळ इथून पुढं कोणी न खावं. देवाची 7 नेत्र अखिल पृथ्वीचं निरीक्षण करतात. बायबलमध्ये लिहिलंय, निरीक्षण पाहतायत. प्रत्येकाकडे देवाचे 7 डोळे लागलेत. त्याच्या कॅमेऱ्यापासून कोणी वाचू शकत नाही, त्याच्यापासून कोणी लपू शकत नाही. तो आमच्याकडं निरंतर दृष्टी लावणारा देव आहे. ते झाड दिखावा करत होतं आणि बरोबर त्याच्यावरती न्याय आला. निष्फळ अंजिराचं झाड, फलदायी जीवनाचं झाड, अहरोनाची काठी फलद्रूप झाली मृत असताना सुद्धा. ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यामागचं एकच कारण आहे, जे फलदायी जीवन जगतायत त्यांच्याबद्दल प्रभूला धन्यवाद. पण ज्यांचं जीवन असं असेल की ते देवासाठी काहीच करू शकत नाहीत, करत नाहीत किंवा करायची इच्छा नाही, त्यांच्यासाठी मी बोलतोय. आज शून्यात जरी उभे असाल तरी प्रभू तिथून तुम्हाला उचलायला तयार आहे. तो कंगालांना धुळीतून उठवणारा आणि अधिपतींच्या बरोबर नेऊन बसवणारा देव आहे. जिथं आहात तिथून हाक मारा, तो तुमचं जीवन फलद्रूप केल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या जीवनात तुम्हाला एक समाधान असणं गरजेचं आहे की मी परात्पर देवाचं काम करत आहे, मी प्रार्थना करत आहे त्या जिवंत देवाकडं, जो महान सामर्थ्यवान प्रभू आहे, जो दिनी प्रतिदिनी माझी काळजी घेणारा देव आहे. फलदायी जीवन हे फार महत्वाचं आहे. जर आमच्या जीवनात आम्हाला शाप नको असतील तर आम्हाला फलदायी व्हायचं आहे, आणि फलदायी होण्यासाठी त्या जीवनाच्या नदीकडे येणं गरजेचं आहे. दूर लांब कुठेतरी पडून राहाल, फलदायी जीवन होऊ शकत नाही. तयारी करायची, आत्मिक तयारी करायची, शरीराला गुलाम करून ठेवायचंय. टिकणारं फळ देवाच्या गौरवासाठी देणं गरजेचं आहे. फलद्रूप जीवन म्हणजे काय? अनेक वेळा बायबलमध्ये आशीर्वाद दिलेले आहेत. उत्पत्ती 1:28 मध्ये आदाम हवेला परमेश्वराने आशीर्वादित केलंय. उत्पत्ती 1:28, देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देव त्यांना म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी ह्यावर सत्ता चालवा. फलद्रूप व्हायला सांगितलंय, फलदायी बनलं पाहिजे, ही देवाची इच्छा आहे. उत्पत्ती 9:7 मध्ये परत परमेश्वर म्हणतो, फलद्रूप व्हा. नीतिसूत्रे 11वा अध्याय 30 आणि 31 वचनामध्ये, नीतिसूत्रे 11, 30 आणि 31, प्रोव्हर्ब चॅप्टर 11 वर्सेस 30 and 31, नीतिमानाचे फळ जीवनाचा वृक्ष होय, आणि जो ज्ञानी असतो तो जीवास वश करतो. पहा, नीतिमानाला पृथ्वीवर त्याच्या कर्माचे फळ मिळते, तर मग दुर्जनाला व पातक्याला कितीतरी जास्त मिळेल. फळ कुठं मिळणार आपल्याला? पृथ्वीवर मिळणार आहे. नीतिमानाला पृथ्वीवर त्याच्या कर्माचे फळ मिळते. काही लोकांना वाटतं की कर्म केल्याच्या नंतर मग नंतर फळ मिळणार, नरकात जाणार, स्वर्गात जाणार नंतर. पण ह्या जगात पण तुम्हाला फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. एखाद्याने भरपूर अभ्यास केलाय, 10वी 12वीची आता एक्झाम दिली, भरपूर अभ्यास केलाय, का नाही परमेश्वर त्याला यशस्वी करणार? तुम्ही जे परिश्रम केलेले आहेत त्या परिश्रमांना यश देणारा तुमचा स्वर्गीय बाप आहे. तो तुम्हाला यशस्वी करणार, तुमच्या प्रयत्नांना तो सफल करणारा परमेश्वर आहे. जिथं तुम्ही कमी पडता तिथं तो तुम्हाला सहाय्य करतो, तिथं मदत करतो, तुम्हाला हात देतो, तुम्हाला वाचवतो, सांभाळतो, तुम्हाला यशस्वी करतो. पण जर तुम्ही म्हणणार की मी अभ्यासच नाही करणार, तर मग जरा अवघड आहे, मग कठीण आहे जरा. तुमच्या कर्माची फळं
तुम्हाला या जगात मिळतील. चांगल्या गोष्टींबद्दल चांगली, वाईट गोष्टींबद्दल वाईट फळं मिळतील, हे बायबलचं वचन आहे. बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की माणूस मेला की मग तो स्वर्गात जातो आणि मग त्याला सगळा आनंद वगैरे हे ते सगळ्या गोष्टी असं इमॅजिन केल्या जातात. मुळात वास्तविक पाहता या गोष्टीचा आपण विचार करायचा आहे. स्वर्गात काय विशेष आहे? कुठली गोष्ट स्वर्गामध्ये सामर्थ्यवान आहे? स्वर्ग आम्हाला का पाहिजे? लाखो करोडो दिव्यदूत आहेत म्हणून का? सोन्याचे रस्ते आहेत म्हणून का? 4 प्राणी तिथे आहेत ज्यांच्या अंगभर डोळे आहेत म्हणून आम्हाला स्वर्ग पाहिजे का? असं नाहीये. स्वर्गात आमचा देव आहे म्हणून आम्हाला स्वर्ग पाहिजे. हालेलुया. मग जो स्वर्गीचा देव आहे त्याच्या आत्म्याच्या स्वरूपात तो इथं आहे की नाही? प्रभू आहे की नाही इथं? मग जर देव इथं आहे तर मग स्वर्गाचा आनंद आम्हाला इथं मिळाला पाहिजे. हालेलुया. ती उपस्थिती, तो अनुग्रह आमच्या दैनंदिन जीवनात आम्हाला अनुभवायला आला पाहिजे. स्वर्ग त्याला म्हणा जिथं देवाची उपस्थिती आहे. तुमच्या परिवारात जर देवाची उपस्थिती आहे, तुम्हाला घरात आल्यानंतर जाणवलं पाहिजे स्वर्गीचा देव माझ्या घरात आहे. मंडळी, चर्चमध्ये, लोकांमध्ये, विश्वासणाऱ्यांमध्ये तो एक अलौकिक अनुभव आम्हाला मिळाला पाहिजे. जिथं प्रभू आहे तिथं स्वर्गासारखी उपस्थिती आहे. आणि म्हणून नंतर मला काय मिळणार आहे ती आमची शेवटची धावेची खूण आहे. त्याच्याकडे आम्ही लक्ष देऊनच धावलं पाहिजे. पण तुमच्या कर्माची, तुम्ही जी कर्म करता बायबल सांगतात त्याची फळं तुम्हाला इथं मिळतात. आणि मग जर तुम्हाला उत्तम गोष्टी प्राप्त करण्याची इच्छा आहे तर आम्हाला सात्विकतेने आणि धार्मिकतेने वागणं गरजेचं आहे. हालेलुया. कशी आमची वाढ होणार आणि कसे आम्ही फलद्रूप होणार? योहान याचा 15वा अध्याय आणि 5वं वचन. योहान 15 आणि 5. मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. कोण म्हणतंय असं? येशू ख्रिस्त म्हणत आहे, मी वेल आहे, मीच वेल आहे, दुसरं कोणी नाही, मीच वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो आणि मी ज्याच्यामध्ये राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. देवाशिवाय आम्हाला काही करता येणार नाही. फलदायी बनायचंय तर आम्ही देवामध्ये आणि देव आमच्यामध्ये, येशू मध्ये आम्हाला राहायचंय आणि येशू आमच्यामध्ये राहायला पाहिजे. बोलो येशू मसीह की. समजतंय सगळ्यांना? नक्की लॉक किया जाए. बर, येशू माझ्यामध्ये राहणं म्हणजे येशूची वचनं माझ्यात राहिली पाहिजेत. त्याचं वचन, त्याचा पवित्र आत्मा, त्याचं सामर्थ्य ते माझ्यामध्ये वस्ती केली पाहिजे. पण मी येशूमध्ये कसा काय राहणार? हालेलुया. एखादं पात्र आहे, त्याच्यात पाणी भरलं, त्या पात्राला विचारलं तुझ्या आत काय? ते म्हणतं पाणी आहे. तुझ्या बाहेर काय? काय नाही, हवा आहे. आतमधली गोष्ट आणि बाहेरची गोष्ट वेगळी. पण तेच पात्र जर समुद्रात टाकून दिलं, पात्राला आता जर विचारलं तुझ्या आत काय? पाणी. बाहेर काय? पाणी. अशी आमची स्थिती असायला पाहिजे. आम्ही प्रभूमध्ये आणि प्रभू आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. देवाच्या वचनाचा साठा स्वतःमध्ये भरून घ्या. जेवढ्या गोष्टी प्रभूच्या राज्यासाठी करता येतील, देवाचं ज्ञान, देवाच्या वचनाचं ज्ञान स्वतःमध्ये साठवण्याचा प्रयत्न करा. अधिकाधिक वचन वाचा, स्वतःला वचनाने भरून घ्या. प्रभूची वस्ती तुमच्यात होईल. ज्यावेळेस तुम्ही मंडळीचा सहभाग होता, त्याच्या शरीराचे भाग होता, त्यावेळेस तुम्ही प्रभूमध्ये आहात हे कळतं. हालेलुया. त्या कार्यामध्ये स्वतःला झोकून द्या. मग तुम्ही म्हणू शकाल की माझ्यामध्ये प्रभू आहे आणि मी प्रभूमध्ये आहे. हालेलुया. त्या कामात स्वतःला इन्व्हॉल्व केलं पाहिजे. देवाच्या राज्याच्या वाढीसाठी आमचं जीवन आम्ही व्यतीत केलं पाहिजे. फार मोठी आणि महत्वाची गोष्ट आहे. बोलो येशू मसीह की. फलदायी बनायचंय येशूसाठी नक्की. हालेलुया. देवाच्या जवळ आल्याच्या नंतर आमचं जीवन परिवर्तित होतं.
आमचं जे जीवन शून्यवत झालेलं आहे त्या जीवनामध्ये एक वेगळेपणा यायला सुरुवात होते. मृतावस्थेतून पुनरुत्थानामध्ये आम्ही यायला सुरुवात होते आणि मग आमचं जीवन फलदायी बनायला सुरुवात होते. पण त्यासाठी प्रभू जवळ येणं गरजेचं आहे. एहेजकेल 37 मध्ये एक दिवशी परमेश्वराने एहेजकेलला उचललं आणि त्याला नेऊन शुष्क अस्थिच्या खोऱ्यात नेऊन ठेवलं. शुष्क म्हणजे वाळलेलं, अस्थी म्हणजे हाड. एक फार मोठं खोरं त्याने पाहिलं. सगळीकडं हाडच हाड आहेत, सगळीकडं जिथं पाहावं तिथं. कोणाची कवटी इथं पडली, कोणाची बरगड्या इकडं पडल्यात, कुणाची काही हाडं इकडे आहेत, काही तिकडे आहेत, सगळे अस्ताव्यस्त पडलेली आहेत. कुणाची कुठली हाडं आहेत काहीच कळत नाही. 206 हाड आहेत माणसाच्या शरीरात आणि कोणाची कुठं पडलीत माहित नाही. काही हाड आहेत, अस्तीच अस्ती सगळीकडं. देवबाप एहेजकेलला विचारतो, एहेजकेल मानवपुत्रा, अस्ती जिवंत होतील काय? आता होतील म्हणावं तर देव परत विचारेल, कर मग कशा होत आहेत. नाही होणार म्हटलं तर देव म्हणेल किती अविश्वासू आहेस तू. एहेजकेलने उत्तर दिलं, हे प्रभू तुलाच ठाऊक. हालेलुया. मला नाही ठाऊक, तुलाच माहित, तू घेऊन आलाय तुलाच ठाऊक. ओके एहेजकेल, आता एक काम कर, मेलेल्या हाडांना संदेश दे. काय दे? संदेश दे. एहेजकेलने देवाचा शब्द ऐकला आणि मेलेल्या हाडांना संदेश द्यायला सुरुवात केली. एहेजकेलचा संदेश मेलेली हाडं ऐकत होती. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. मेलेल्या हाडांनी ज्या वेळेस देवाचा संदेश ऐकला, ती सगळी हाडं जी विखरलेली होती ती ज्याची त्याची हाडं ज्याच्या त्याच्याकडे यायला सुरुवात झाली. सापळे तयार झाले, त्याच्यावर मांस आलं, त्वचा आली, वाऱ्याला संदेश दिला आणि लगेच त्या सगळ्यांमध्ये श्वास आला. आणि बायबल सांगतं एक मोठं सैन्य त्या ठिकाणी उभं राहिलं. हालेलुया. बोलो येशू मसीह की. हे तुमच्या आणि माझ्या देवाचं सामर्थ्य आहे. परमेश्वराने मृतांमधून मोठं सैन्य निर्माण केलं. हे अफाट सामर्थ्य तुमच्या आणि माझ्या देवाकडे आहे. आज त्या देवाकडे प्रार्थना करूया. मृतावस्थेत पडलेलं घर आहे का? वचनाची गोडी नाहीये का? देवाच्या सानिध्यात नाहीये का? आज नंतर देवाचं वचन आपल्या घरात डिक्लेअर करायला सुरुवात करा. आज नंतर देवाचं वचन जाहीर करायला सुरुवात करा. मृतावस्थेत संजीवन आल्याशिवाय राहणार नाही. देवाचं गौरव तुमच्या परिवारात घडल्याशिवाय राहणार नाही. जिथं देवाचं वचन आहे तिथं जीवन आल्याशिवाय राहत नाही. जिथं प्रभूचा शब्द येतो त्या ठिकाणी देवाचं कार्य झाल्याशिवाय राहत नाही. घोषणा करायला सुरुवात करा. ज्या काठीमध्ये जीव नव्हता अरुणाच्या, ती फलदायी झाली. मेलेली हाडं जिवंत झाली. आज जर आमचं जीवन फलदायी बनायचंय तर आम्हाला ख्रिस्तामध्ये आणि ख्रिस्त आमच्यामध्ये राहणं गरजेचं आहे. देवाला सोडून आम्ही काही करू शकत नाही. बोलो येशू मसीह की. देवाला सोडून काही करू शकत नाही. सूर्य हा एक तारा आहे, पण चंद्र हा एक ग्रह आहे. ताऱ्यात आणि ग्रहात एक मोठा फरक आहे. ताऱ्याला स्वतःचा प्रकाश आहे, पण ग्रहाला स्वतःचा प्रकाश नाही. चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही, पण ज्यावेळेस आम्ही आकाशाकडे पाहतो चंद्रामध्ये आम्हाला प्रकाश दिसतो. चंद्र प्रकाशमान झालेला दिसतो. हा प्रकाश चंद्राचा नाही. सूर्य पृथ्वीच्या दुसऱ्या भागात आहे, दुसरीकडे आहे. तिथून त्याची किरणं चंद्रावर पडतात आणि ती किरणं आपल्याला इथं दिसतात आणि आपल्याला असं वाटतं हा चंद्राचा प्रकाश आहे. पण चंद्राला स्वतःचा प्रकाश नाही. ज्यावेळेस तुमच्या जीवनात लोकांना प्रकाश दिसेल त्यांना सांगा, हा माझा नाही, हा माझ्या देवाचा प्रकाश आहे. मी ग्रह आहे, तो माझा पहाटेचा तारा आहे. मी जे काही करतो ते मी करत नाही, माझा बाप श्रेष्ठ आहे, तो माझ्या ठाई कार्य करणार आहे. जे गौरव तुम्ही माझं करत आहात
त्याच्या मी योग्यतेचा नाही, हे सगळं काम माझ्या देवाचं आहे. अरे तुझ्या जीवनात एवढे आशीर्वाद कसे का आले? तू ग्रेट आहे. मी ग्रेट नाही, माझा देव ग्रेट आहे. माझा प्रभू सामर्थ्यवान आहे. तो जेव्हा जल देतो तेव्हा मी फलद्रूप होतो. त्यावेळेस माझं जीवन टवटवीत होतं, त्यावेळेस मी आशीर्वादित होतो आणि माझं जीवन देवाला गौरव देणारं बनतं. कधी? ज्यावेळेस मी त्याच्या जवळ येतो. सगळं गौरव देवाला द्यायला सुरुवात करा. हालेलुया. ज्यावेळेस आम्ही प्रत्येक गोष्टीत देवाला गौरव देतो, परमेश्वर आनंदी होतो आणि परमेश्वर पाहतो की ह्याच्यासाठी मी अजून काहीतरी करणार आहे. किती लोक आमेन म्हणतील? ग्रेट एकच आहे, त्याचं नाव प्रभू येशू ख्रिस्त आहे. बस, मला माहित नाही दुसरा. तुमचं किती ज्ञान असो, तुमची विद्वत्ता असो, तुमचा पैसा असो, त्याच्या पुढे आम्ही शून्यवत आहे. देवा एवढं ग्रेट कोणी नाही. देवावरती भिस्त टाकायला शिका. कितीही कठीण परिस्थितीत अडकलात, कधी असा प्रसंग येईल जीवनात, घडू शकतं असं. कधी काही लोकांबद्दल असं घडताना पाहिलं आम्ही. काहीच राहत नाही, स्वतःजवळ काहीच राहत नाही. चांगली तब्येत राहत नाही, पैसा राहत नाही, नावलौकिक राहत नाही. जे चांगलं दिसतंय जग त्याच्यावरती प्रीती करते. ज्या गोष्टी दिखाव्याच्या असतील त्याच्यावर जग लगेच भाळतं. पण परमेश्वर तसा नाही. तो कधीच सोडत नाही प्रियांनो, कधीच कधीच. मी म्हटलं प्रभू तुम्हाला कधीच सोडत नाही. कुठपर्यंत आमच्या बरोबर येतो? युगाच्या समाप्तीपर्यंत. लग्नाचं वचन देता तुम्ही, ते कधीपर्यंत असतं? कधीपर्यंत? मरणाने आपला योग होईपर्यंत. सुखात आणि दुःखात, श्रीमंतीत आणि दारिद्र्यात, आजारात आणि निरोगीपणात मी तुला साथ देण्याचे सत्य वचन देतो. हे वचन देवाच्या उपस्थितीत दिलं जातं. मरणाने वियोग होईपर्यंत. जगातली सगळी नाती मरणाने वियोग होईपर्यंत आहे. हे एकच नातं आहे जे मरणाच्या नंतर पण टिकून राहणार आहे. ते आपल्या देवाबरोबरचं आपलं नातं आहे. मग त्या नात्यात आम्ही घट्ट टिकून राहायचंय. जगातले लोक तुम्हाला सोडतील, जवळ करतील, तो मी विषय बोलत नाहीये. ते काहीही असो, पण देव तुम्हाला कधीच सोडणार नाही. जो देव तुमची उन्नती करणार आहे. अभ्यास करताना टेबलवरती बायबल ठेवूनच अभ्यास करायचा. कामाला जाताना बायबल बरोबरच घेऊन जायचं. जिथं जाल तिथं बायबल आपल्या बरोबर पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील? मी ख्रिस्ताचा आहे हे सांगण्याची आम्हाला कधी लाज वाटू नये. 4 लोकात तुम्हाला विचारलं कोणी, तू कोण आहेस आणि काय करतो? मी येशू ख्रिस्ताला मानणारा व्यक्ती आहे, हे म्हणण्याचं धाडस आपल्याकडे पाहिजे. लपवू नका कोणापासून की तुम्ही कोण आहात. तुमचा बाप सगळ्यात मोठा आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. त्याचा गौरव करण्याचं धाडस आमच्यात पाहिजे. ज्यावेळेस आम्ही त्याच्याशी जुडले जातो, आम्हाला कळतं की सगळ्या नात्यांपेक्षा त्याच्याबरोबर असलेलं नातं श्रेष्ठ आहे. आईपेक्षा पण त्याचं प्रेम महान आहे. किती लोक आमेन म्हणतील? जन्म देणाऱ्या आईला आपल्या तान्या बाळाचा विसर पडेल काय? तुम्हाला प्रश्न आहे, पडेल? तान्या बाळाला आई कशी विसरेल? अशक्य गोष्ट आहे, होऊ शकत नाही. पण माझा देव म्हणतो कदाचित ती विसरेल, पण मी तुझा देव तुला कधीच विसरणार नाही. तुमच्या आईपेक्षा तुम्हाला ओळखणारा देव आहे जास्त. मुंबईत एकदा फ्लाईट मधून लँडिंग होत असताना असं वरून मी बघत होतो खिडकीतून आणि असंच विचार करत होतो, मुंग्यांसारख्या गाड्या चालल्यात खाली. ती पांढरी कार आहे प्रभू, त्याच्यात कोण असेल? गाडीच नीट दिसत नाही तर त्याच्यातलं काय दिसणार? पण त्या गाडीत कोण बसलंय, त्याचं नाव, त्याच्या डोक्यावर किती केस आहेत, हे पण माझ्या प्रभूने मोजलंय. हालेलुया. किती तो बारीक गोष्टी पाहतो. जेवढं तुमची आई तुम्हाला ओळखत नाही तेवढं तुमचा देव तुम्हाला जाणतो. त्याला ठाऊक आहे तुम्ही कोण आहे. त्याची इच्छा आहे त्याच्या लेकरांनी फलदायी बनावं.
इच्छा आहे त्याची. अपेक्षा कोणाकडून केली जाते? अधिकार कुठं असतो तुमचा? आपल्या माणसावर असतो. देवाने तुम्हाला आपलं समजलंय आणि त्याची इच्छा आहे की तुम्ही आणि मी फलदायी बनावं, फलदायी बनावं, त्याला संतुष्ट करणार. प्रभूला भूक लागलीये, त्याची भूक भागवणार आम्ही बनावं. कुठल्या गोष्टीने प्रभू संतुष्ट होतो ती गोष्ट आम्हाला करता आली पाहिजे. माणसांना सगळे खुश करतात, पण हा विचार करायचा आहे, अंजिराच्या झाडाजवळ प्रभू आलाय, त्या अंजिराचं झाड मी आहे प्रभू आज, पण मला एवढं फलदायी कर की माझ्या प्रभूला संतुष्ट मला करायचंय. एवढं मला आशीर्वादित कर. आध्यात्मिक कृपादानांनी मला एवढं भर, आर्थिक रीतीनं मला एवढं भर. उत्तम ते मागा देवाकडं. किती लोक आमेन म्हणणार आहेत? लेकरांसाठी ब्राईट फ्युचर बघा, त्यांचं भवितव्य कसं उज्ज्वल होईल. देवाची इच्छा आहे कुठल्याच गोष्टीत तुम्ही मागं राहू नये, प्रत्येक गोष्टीत तुम्ही पुढे जावं, ही परमेश्वराची योजना आहे. आज त्या योजनेपुढे आम्ही प्रभूकडे याचना करायला पाहिजे. ती योजना आम्हाला कळाली पाहिजे. प्रभू तुला तुझ्या कार्याला उपयोगी बनेल असं मला कर. फलदायी जीवन दे, फलदायी, त्याला आवडणार. प्रभू संतुष्ट होईल. 5व्या शब्दात ख्रिस्ताने वधस्तंभावरून म्हटलं, मला तहान लागली आहे, तहान लागली आहे. आणि प्यायला देतात आंब. निष्क्रिय उभेत सगळे. जलाशय बनवणारा ख्रिस्त तिथं आहे, पण पाणी द्यायला कोणी तयार नाहीये. कुठे गेले शिष्य? कुठे गेला तो मरणातून उठलेला लाजर? कुठे गेला तो भरतीमय? कुठे गेले ते सगळे चमत्कार बघणारे? कुठे गेले ते लोक ज्यांनी प्रभूचं कार्य पाहिलं होतं? मेंढरांसारखी त्यांची दाणादाण झाली होती. त्या दिवशी प्रभूला कोणी तृप्त केलं नाही. आज आम्हाला संधी आहे. त्याची भूक काय, त्याची तहान काय, त्याची योजना काय, हे आम्हाला समजायला पाहिजे. फलदायी जीवन. कुठली फळं आमच्याकडे आहेत? स्वर्गात 12 जातीची फळं आहेत, पण आम्हाला देवाने 9 जातीची फळं दिलेली आहेत. किती लोक आमेन म्हणतील? ती फळं आमच्या जीवनातून नेहमी दिसली पाहिजेत. एक पण कमी होता कामा नये. गलतीकारसपत्र 5वा अध्याय 22 आणि 23 वचन. गलती 5, 22, 23. आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन हे आहे. अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही. ही 9 फळ आहेत. प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनात ही 9 फळं दिसली पाहिजेत. ही 9 फळं दिसली, तुम्ही प्रभूला तृप्त केलं. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. तुमच्यामध्ये प्रीती ओसंडून वाहिली पाहिजे. कोणी तुमच्याशी चुकीचं वागलं तर तुम्ही चुकीचं वागू नका, कारण तुम्हाला प्रीतीचं फळ देवाने दिलेलं आहे. ही प्रत्येक जी फळं आहेत आत्म्याची, ती आमच्या जीवनातून झळकली पाहिजेत. असं म्हणू नका, आज मला देवाने 3 फळं दिली, 6 राहिली, असं देव करत नाही. कृपादान देईल तेव्हा तशीच देईल. ज्यावेळेस आत्म्याची फळं देईल, सगळीच्या सगळी एका वेळेस देईल. आमेन. आज देवाची इच्छा आहे आमचा स्वभाव बदलावा. हालेलुया. आज देवाची इच्छा आहे की त्याच्या फळांनी त्याने आम्हाला भरावं. येशू ख्रिस्त अंजिराच्या झाडाजवळ आला, त्याला फळ मिळालं नाही. जर तो आज आपल्याकडे आला तर त्याला आमच्यामध्ये फळं दिसली पाहिजेत. आमेन. यावेळेस आपण उभे राहूया. एक प्रार्थना आपण करणार आहोत. प्रेमळ देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो. आजच्या स्तुती आराधनेत उतरून आलास प्रभू. वचनाद्वारे आमची भेट घेतलीस आणि प्रभू या प्रार्थनेत नव्याने समर्पण करण्यासाठी, तुझा स्वीकार करण्यासाठी प्रत्येकाच्या अंतःकरणाची तयारी केलीस आणि सैतानाच्या योजना रद्द करण्यात आल्यात. प्रभू तुला धन्यवाद देतो. या गर्दीत
जे आजारी आहेत प्रभू, त्यांना तुझ्या पवित्र रक्ताळलेल्या हाताचा स्पर्श कर. प्रत्येक आजार, प्रत्येक विकार, प्रत्येक वेदना येशूच्या नावात याच क्षणी निघून जाऊ दे. त्या निष्फळ अंजिराच्या झाडासारखे आम्ही नाही, आम्ही त्या अहरोनाच्या काठीसारखे आहोत जी फलदायी बनली. आज नंतर प्रभू तुझ्या आत्म्याची फळं प्रत्येकाच्या जीवनात दिसू दे. तुझा अद्भुत आणि महान गौरव होऊ दे. थँक्यू जीसस. ग्लोरी, हालेलुया. धन्यवाद ईश, धन्यवाद ईश. इथून पुढचा वेळ तुझ्या हाती देतो. आमची भेट घेतल्याबद्दल तुझे उपकार मानतो. सर्व आदर, सन्मान आणि गौरव आम्ही तुला देतो. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड, पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिता ऐक. आमेन, आमेन. बोलो येशू मसीह की जय. येशू मसीह की. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद देऊया. जोरदार टाळ्या येशूसाठी.